जय 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 भीम जय 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 भीम जय 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 भीम ಇವತ್ತು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳು ನ್ಯಾಯಯುತವಾದ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅವರು ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಬರೀ ಸರ್ಕಾರದ ಗುಲಾಮಗಿರಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ದಯಮಾಡಿ ನಾವು ಪೊಲೀಸ್ ಅಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ, ಇವತ್ತು ಇಂಥ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಹತ್ತಿಚ್ಚುವಂತ ಕೆಲಸ ತಾವೇನ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಲ್ಲ, ಇಂಥವ್ರಿಗೆ ಈ ಗತಿ ಆದ್ರೆ ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಗತಿ ಏನಾಗಿರಬಾರದು. ಇವತ್ತು ಸಾಮಾನ್ಯ ವ್ಯಕ್ತಿ ಬದುಕುವಂತ ಕಠಿಣಾಗಿದೆ. ಇವತ್ತು ಸರ್ಕಾರದ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಮಾತನಾಡಿ ರಸ್ತೆಗಿಳಿದ್ರೆ ಅವರು ನೀವು ಭಯೋತ್ಪಾದಕ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇಶ ದ್ರೋಹ ಪಟ್ಟವನ್ನ ಕಳ್ತೀರಾ. ಇವತ್ತು ನಿಜವಾದ ದೇಶ ದ್ರೋಹಗಳು ಮುತಾಲಿಕ್ನಂತವರು ಮತ್ತೆ ಈಶ್ವರಪ್ಪನಂತವರು ಇಂತಹ ಚೀಳಾಗ್ತೀನಿ ಕಡದಾಗ್ತೀನಿ ಇಂಥ ಬಹಿರಂಗವಾಗಿ ಮಾತುಗಳನ್ನ ಮಾತಾಡಿದ್ರು ಕೂಡ ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ನಾನೇ ಇವತ್ತು ಈಶ್ವರಪ್ಪನವ್ರ ಮೇಲೆ ಕೇಸ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಕೆಂಪಕೋಟೆ ಮೇಲೆ ಇದ್ದಂತ ಧ್ವಜ ತೆಗಿತೇನೆ ಅಂತ ಹೇಳಿದಂತ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ಮೇಲೆ ನಾವು ಕೇಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ನೀವು ಹಂಗೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಮಾತ್ರ ಈ ಜನಪರ ಸರ್ಕಾರ ಅನ್ನುವಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಗೆ ತಿಳಿಸಬೇಕಾಗ್ತದೆ. सबका फिर से स्वागत है। मैं इब्राहिम आपके साथ। शहर बेंगलुरु के कन्नड़ा एक्टर चेतन को गिरफ्तार कर लिया गया है। जी हाँ दोस्तों, चेतन जो एक कन्नड़ा एक्टर है जिसने बहुत सी कन्नड़ा फिल्मों में किरदार निभाया है, उनको कल शाम 4 बजे गिरफ्तार कर लिया गया है। चेतन की सिर्फ और सिर्फ गलती ये थी कि चेतन ने जो है बेंगलुरु में चलते हिजाब के मामले पर जिस तरह से हाईकोर्ट में जजमेंट चल रहा है, उस जजमेंट के बेसिस पर इन्होंने जो है एक ट्वीट किया था जज के बारे में। तो उस ट्वीट को लेकर जो है आज चेतन के ऊपर सो मोटो केस बुक किया गया है और उनको गिरफ्तार कर लिया गया है। तो और सबसे बड़ी बात ये देखने में आ रही है कि चेतन को जिस वक्त गिरफ्तार कर लिया गया था तकरीबन 4 साढ़े 4 का वक्त था, लेकिन उस वक्त किसी को बताया नहीं गया था कि चेतन को गिरफ्तार कर लिया गया है, क्योंकि उनके ऊपर FIR दर्ज हुआ है। चेतन जो अपने घर में थे उनको पुलिस आकर जो है गिरफ्तार करती है ना उनकी फैमिली मेम्बर्स को पता चलता है कि किस वजह से गिरफ्तार करा, और उसकी फैमिली परेशान होकर यहाँ वहाँ घूमती रहती है, और शाम में उनको पता चलता है कि उनको जो है पुलिस ने हिरासत में ले लिया है। और जब पुलिस स्टेशन जाकर वो जानकारी करने की कोशिश करते हैं तो उनको कोई बराबर से रिस्पॉन्ड नहीं देता। रात में तकरीबन 12:30 बजे उनको पता चलता है कि चेतन पर जो है FIR हुआ है एक ट्वीट करने पर, और वो जो है सेक्शन 504 में गिरफ्तार हुए हैं। और ये केस जो है एक सो मोटो केस है जिसमें वो जो है मौर्या सर्कल में जहाँ पर बहुत से संगठनों ने ऑर्गेनाइजेशनों ने जो है यहाँ पर प्रोटेस्ट किया है। इनका ये आरोप है कि चेतन को जो है एक किडनैपिंग की तरह जो है गिरफ्तार कर लिया है। जब किसी को गिरफ्तार करते हैं उसके घर में जाकर आप उसको उठाते हो तो उनके घर वालों को बता देना चाहिए, और जब घर वाले खुद आकर पुलिस स्टेशन में पहुँचते हैं तो कोई इन्फॉर्मेशन नहीं दी जाती है। तो ये जो है सरासर एक किडनैपिंग केस है, इस तरह का इन लोगों का आरोप है, और ये डिमांड करते हैं कि ये जो हो रहा है बिल्कुल गलत हो रहा है। तो इसी सिलसिले में हम आज बात करेंगे। हमारे साथ मौजूद है चेतन की वाइफ, और हमसे बात करेंगे और जानेंगे इन डिटेल के क्या हुआ था, किस वजह से इनको गिरफ्तार हुआ था, और कितने बजे इनको लेकर गए थे, कितने बजे इनको पता चला। हाय, तो कल एक्चुअली अराउंड 3 बजे घर से लेके गए, कुछ पुलिस लोग आए थे एंड उनको चेतन को लेके गए वो। तो मुझे पता नहीं था, मैं घर पे ही थी, हालांकि मेरा मीटिंग वगैरह चल रहा था, तो मैं घर में दूसरे रूम में थी। फिर 1 घंटे बाद जब मुझे दिखे नहीं तो मैंने उनको फ़ोन किया, उनका फ़ोन ऑफ आ रहा था। उनके गनमैन को फ़ोन किया, उनका भी फ़ोन नहीं जा रहा था, उनका भी फ़ोन रिसीव नहीं हो रहा था। तो फिर मुझे थोड़ा सा डर लगा, क्योंकि ऑलरेडी थोड़े कॉन्ट्रोवर्शियल है, उनका थ्रेट्स वगैरह ज़्यादा रहते हैं। घर पर कोई नहीं था, तो मैंने आसपास लोगों से पूछा तो उन्होंने बताया कि पुलिस वैन आई थी एक, और वो लेके गए हैं। उसके बाद मेरे जो जुरिस्डिक्शन में था, जो कि पुलिस स्टेशन से शादरीपुर पुलिस स्टेशन, हम लोग मैं वहाँ गई। उस टाइम तक किसी को नहीं पता था, सिर्फ मैं गई वहाँ पे, देखा मैंने उनके गनमैन थे बट उनके पास उनका फ़ोन नहीं था। एंड फिर मैंने वहाँ पे ACP थे, उनसे पूछा कि आप लेके गए थे क्या, कहाँ हैं वो। तो बोलते हैं कि नहीं, हाँ हमारे पास तो नहीं है, हाँ कोई पुलिस लेके हम लोग आए थे बट वी डोंट हैव हिम इन आवर कस्टडी। तो मैंने कहा किस कंप्लेन के बेसिस पे आपने लिया है, क्या है, कोई नोटिस नहीं दिया है, कोई इन्फॉर्मेशन नहीं दिया है, मैं उनकी वाइफ हूँ, फैमिली मेम्बर हूँ, किसी को ने कुछ नहीं बताया है। तो ये स्टोरी सारी हमारा 3 बजे से लेके रात को 9:30 बजे तक हम लोग यहाँ से वहाँ भटकते रहे। पहले शेषाद्रीपुरम, उसके बाद
बाद कमिश्नर ऑफिस में हमने सोचा कि एटलीस्ट हमें वहाँ पे कुछ हेल्प मिलेगी। उन्होंने फिर से हमें डायरेक्ट कर दिया कमिश्नर शेषाद्रीपुरम कि नहीं, आप जुडिशल अपना जाइए वहाँ पे आपको कंप्लेन कॉपी से मिलेगा। उस टाइम तक कुछ लोग भी हमारे साथ आ गए थे। रात को 10 बजे हमारे हाथ में कंप्लेन कॉपी आया है, ठीक है। दिन भर से मतलब चेतन गायब थे, कहीं पता नहीं था, उनसे बात नहीं हुई थी, उनका कोई लोकेशन कहाँ है कोई नहीं बता रहा था। इवन 10 बजे भी उन्होंने बताया कि वो हाँ देयर इज़ एन FIR ऑन हिम और वो हमारी कस्टडी में है, बट किस स्टेशन में है वो नहीं बताया, फिर से नहीं बताया उन्होंने वो, क्योंकि दे वांटेड टू हाइड इट। उसके बाद इमीडिएटली हम लोगों ने अपना बिल प्ली रेडी किया और उसके बाद हम लोग मजिस्ट्रेट उनका हियरिंग के लिए गए। रात को अराउंड 11:30 बज गया था। वहाँ पे उन्होंने फिर हियरिंग उस टाइम पे उन्होंने जुडिशियल कस्टडी के लिए भेज दिया। दे डिड नॉट एंटरटेन द बेल। और आज हमारा हियरिंग था, तो उन्होंने अभी ऑर्डर हियरिंग हो चुका है बेल प्ली का, बट अभी भी ऑर्डर भी अभी वो बताया फ्राइडे को मिलेगा वो ऑर्डर। तो ये एक तरह से पूरा जो एक प्रोसेस है, केस एक जगह है, क्या है केस उसके बारे में आई वोंट टॉक राइट नाउ बिकॉज इट इज़ अंडर लीगल सुपरविजन, बट जो प्रोसेस है किस तरह से एक तरीके से मतलब लोगों को परेशान करने के लिए बेसिकली इट इज़ जस्ट नथिंग बट जस्ट टू मेक यू गो अराउंड हियर एंड देयर। सो शुरू से लेके बताने से ना लेके, क्योंकि एज अ वाइफ मुझे ये हक है कि मेरा हस्बैंड कहाँ है, कौन लेके गए उनको जानने का। रात तक हम लोगों को रात को 2-3 बजे हम लोग वापस आए, जब तक सुबह से सब लोग इसी चक्कर में घूम रहे थे कि वेयर इज़ ही। और अभी आपको क्या लगता है कि कितने दिन अभी मुझे इन लोगों का जैसे हुआ है अभी तक और जैसी चीज़ें हो रही हैं हमारे स्टेट में और हमारे देश में, उसके हिसाब से मुझे लग रहा है तो वे दे उनका इंटेंशन यही है कि एक्टिविस्ट ना रहने दो और कोई और एक्टिविस्ट ना बने, सबकी आवाज़ें दबा दो, यही इंटेंशन लग रहा है मुझे। और इस इंटेंशन के लिए लेकिन हम लोग डरते नहीं हैं, क्योंकि हम लोग इस चीज़ के तैयार हैं पहले से। हमें पता है कि दिस इज़ हाउ व्हाट इज़ हैपनिंग। आज चेतन है, कल बहुत से लोग थे, कल कोई और होगा, वी नो, बट द स्ट्रेटजी सेम इन ऑल द केसेस। सारे केसेस में यही करते हैं, घर वालों को परेशान कर देते हैं, फैमिली मेंबर को ब्रेक डाउन कर देते हैं। तो ये एक तरीके से एक साजिश है पूरी, वो भी मैं बोलूँगी पॉलिटिकल साजिश है ये। कंप्लेन FIR हमको मिल गया था कल, तो उसमें सेक्शंस डाले हैं 504 और 5052, आप लोगों को ऑलरेडी इन्फॉर्मेशन होगा। तो एक तो उसमें नॉन बेलेबल ऑफेंस है। अभी इसके बारे में मैं ज़्यादा बोल रही थी, बट मेनली कुछ है नहीं उसका ग्राउंड। उनके ट्वीट सब लोगों ने देखे ही हैं, वो हमेशा से ही अपनी जो वॉइस है वो एक्सप्रेस करते हैं, अपने ओपिनियन एक्सप्रेस करते हैं हमेशा से। कोई भी इनजस्टिस हो सोसाइटी में, विमेन इशूज़ हो, दलित इशूज़ हो, माइनॉरिटी इशूज़ हो, कुछ भी हो, हमेशा से वो बोलते हैं। तो कोई नई बात नहीं है। और मेनली ये जो किया है केस बेसिकली एक तरीके से मुझे लग रहा है कि बस इसी चीज़ को बंद करने के लिए, कि वो किसी तरह से ये जो इश्यूज़ पे बोलना बंद कर दें। आपके एडवोकेट क्या कह रहे हैं, कब तक इनकी रिहाई हो सकती है? तो अभी फ्राइडे को हमें मिलेगा ऑर्डर। आज हियरिंग हो गई है, तो फ्राइडे को देखते हैं क्या होता है। एक आपके हस्बैंड है जो आज अपनी कम्युनिटी के लिए इतना सब कर रहे हैं, तो आप इनको क्या मैसेज देना चाहोगी? सबसे पहले तो आई एम वेरी प्राउड। एक तरीके से अभी आज के ज़माने में जेल जजमेंट मिलना मतलब कस्टडी में जाना एक रिवॉर्ड तरह है कि आप कुछ सही काम कर रहे हो, तभी गवर्नमेंट आपसे डर रही है। तो आई एम वेरी प्राउड, आई एम वेरी हैप्पी कि मतलब हम लोग को, हमारे साथ में इतने लोग हैं, हम लोग अकेले नहीं हैं, पूरा कर्नाटका का सपोर्ट है। इनफैक्ट अभी नेशनल न्यूज़ बन गई है, तो अभी लोगों का सपोर्ट दूसरे स्टेट से भी आ रहा है। तो आई एम वेरी हैप्पी दैट पीपल आर विद अस एंड इवन इफ दे आर नॉट, वी नो वी आर डूइंग द राइट थिंग। ಪ್ರೊಟೆಸ್ಟ್ ನಡೀತಾ ಇದೆ ಬೆಂಗಳೂರಿನ ಮೌರ್ಯ ಸರ್ಕಲಲ್ಲಿ. ಉದ್ದೇಶ ನಿನ್ನೆ ನಟ ಮತ್ತು ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ ಚೇತನ್ ಅಹಿಂಸಾ ಅಥವಾ ಚೇತನ್ ಕುಮಾರ್ ಅವ್ರನ್ನ ಶೇಷಾದ್ರಿಪುರಂ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಸಬ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಇಡೀ ರಾಜ್ಯದಾದ್ಯಂತ ಈ ವಿಷಯ ಗೊತ್ತಾಗಿದೆ. ಬಹಳ ಮುಖ್ಯವಾಗಿ ನಿನ್ನೆ ಅರೆಸ್ಟ್ ಆದಮೇಲೆ ಅದನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಅಂತ ಹೇಳೋಕ್ಕಾಗಲ್ಲ. ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿಯನ್ನು ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಒಂದು ನೋಟಿಸ್ ಕೊಡಬೇಕು. ಮನೆಯಲ್ಲಿ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಮನೇಲಿರ್ತಕ್ಕಂಥವರ ತಂದೆಗಳು, ತಾಯಿ ಅಥವಾ ಹೆಂಡತಿ ಇವರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು, ಅಥವಾ ಯಾರೂ ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅವ್ರ ಸ್ನೇಹಿತರಿಗಾರು ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ಅಕಾರ್ಡಿಂಗ್ ಟು ಲಾ ಅವ್ರ ಸ್ನೇಹಿತರಿಗೆ ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ಇಲ್ಲ ಸ್ನೇಹಿತರು ಇಲ್ಲ ಅಂದರೆ ಅಡ್ವೊಕೇಟ್ ತಿಳಿಸ್ಬೇಕು. ತಿಳಿಸದೆ ಒಬ್ಬ ವ್ಯಕ್ತಿನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡೋಂಗಿಲ್ಲ. ಹಾಗಾಗಿ ಒಂಥರ ಕಿಡ್ನ್ಯಾಪ್ ಮಾಡಿದಂಥ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಟ ಚೇತನ್ ಅವರನ್ನು ಪೊಲೀಸರು ಕರ್ಕೊಂಡ್ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಚೇತನ್ ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ನಿಮ್ಗೆಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಭಾಳ ಶಾಂತಿಯುತವಾದಂಥ ನ್ಯಾಯಯುತವಾದಂಥ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಳಿಗೆ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ. ಅವರು ರೈತ ಚಳವಳಿ ಇರ್ಬೋದು, ಕಾರ್ಮಿಕರ ಚಳವಳಿ ಇರ್ಬೋದು, ಅಲ್ಪಸಂಖ್ಯಾತರ ಚಳವಳಿ, ದಲಿತರ ಚಳವಳಿ, ಮಹಿಳಾ ಚಳವಳಿ, ಇಂಥದ್ದು ಅಂತಿಲ್ಲ. ಎಲ್ಲಿ ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾದಂಥ ಚಳವಳಿ ಮಾಡಬೇಕು ಅಲ್ಲೆಲ್ಲ ಒಂದು ಧ್ವನಿಯಾಗಿ ನಿಂತ್ಕೊಳ್ತಾರೆ.
ಅಂಥವ್ರನ್ನ ಇವತ್ತು ಬಂಧಿಸಲಾಗಿದೆ. ಬಂಧನಕ್ಕೊಳಗಾಗಬೇಕಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸಾವಿರಾರು ಜನ ಕ್ರಿಮಿನಲ್ಸ್ ಆಚೆ ಇದ್ದಾರೆ. ನಮ್ಗೆ ಭಾಳ ನೋವಾಗಿದೆ. ಕ್ರಿಮಿನಲ್ಸ್ಗಳನ್ನೆಲ್ಲ ಆಚೆ ಬಿಟ್ಟು ಒಬ್ಬ ಸಾಮಾಜಿಕ ಹೋರಾಟಗಾರನನ್ನು ಪೊಲೀಸರು ಬಂಧಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ನಮಗೆ ಭಾಳ ಇದು ದೊಡ್ಡ ಅನ್ಯಾಯ ಎದ್ದು ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಸೊ ಒಂದು ಅವರ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ಅವರ ಮಡದಿ ಮತ್ತು ಎಲ್ಲ ಸಂಘಟನೆಗಳ ಹಿರಿಯರು ಶೇಷಾದ್ರಿಪುರಂ ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನ್ಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಪೊಲೀಸ್ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ 4 ಬೇಸಿಕ್ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನ ಅವ್ರನ್ನ ಕೇಳ್ತೀವಿ. ಒಂದನೇ ಪ್ರಶ್ನೆ, ಚೇತನ್ ಅವರನ್ನ ಯಾಕೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಯಾವ ದೂರಿನ ಅನ್ವಯ ಅವ್ರನ್ನ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ. ಇದು ಸಾಮಾನ್ಯ ಜನ ಕೇಳಿದಾಗ ಪೊಲೀಸರು ಆನ್ಸರ್ ಕೊಡಬೇಕಾದಂಥ ಅವರ ಜವಾಬ್ದಾರಿ. ಅದು ಯಾಕೆ ಅರೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ ಅಂತ ಒಂದು ಉತ್ತರ ಹೇಳಬೇಕು. ಈಗ ಒಂದು ಅನ್ಲಾಫುಲ್ ಪ್ರಿವೆನ್ಷನ್ ಆ್ಯಕ್ಟ್ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. UAPA ಅದರಡಿನಲ್ಲಿ ಬಂಧಿಸಿಲ್ಲ ಇವ್ರನ್ನ. ಅವರು ಬಂಧಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರಣವನ್ನು ಕೊಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಹೋಗ್ಲಿ, ದೂರುದಾರ ಯಾರು, ಚೇತನ್ ಅವ್ರ ವಿರುದ್ಧ ದೂರು ಕೊಟ್ಟವ್ರು ಯಾರು, ದೂರು ಕೊಟ್ಟವ್ರ ಹೆಸರು ರಿವೀಲ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಯಾವ ಅಪರಾಧಕ್ಕೆ ಅವ್ರನ್ನ ನೀವು ಬಂಧಿಸಿದಿರಿ ಅದನ್ನ ಹೇಳ್ತಾ ಏನು ಹೇಳಿ. ಅದು ಮಧ್ಯರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು. FIR ಕಾಪಿ ನಮ್ಗೆ ಬಂದಾಗ ಗೊತ್ತಾಯ್ತು ನಮಗೆ. ಆರಂಭದಲ್ಲಿ ಅವರು ದೂರುದಾರ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೆ ಬಂಧಿಸಿದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ, ಮತ್ತೆ ಬಹಳ ಪ್ರಮುಖವಾಗಿ ಯಾವ ವಿಷಯಕ್ಕೆ ಬಂಧಿಸಿದೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. 4ನೇದಾಗಿ ಅವ್ರನ್ನ ಎಲ್ಲಿ ತನಿಖೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿದಿರಿ. ಅವರು ಭಯೋತ್ಪಾದಕರಲ್ಲ, ರೈಟ್. ಅವರೊಬ್ಬ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತ. ಅವ್ರನ್ನ ಸಾರ್ವಜನಿಕವಾಗಿ ನೀವು ತನಿಖೆಗೆ ಒಳಪಡಿಸ್ಬೋದು, ಅಥವಾ ಇಂಥ ಸ್ಟೇಷನಲ್ಲಿ ತನಿಖೆಗೆ ಒಳಪಡಿಸಿದ್ದೀವಿ, ACP ಕಚೇರಿಲಿದ್ದಾರೆ, DCP ಕಚೇರಿಲಿದ್ದಾರೆ, SP ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ಗೃಹ ಮಂತ್ರಿಗಳ ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಹತ್ರ ಇದ್ದಾರೆ, ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ಸ್ಟೇಷನ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳಬೇಕಾಗಿತ್ತು. ಅವರು ಅದನ್ನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ. ಆ ದೃಶ್ಯವನ್ನು ಗಮನಿಸಿದರೆ ಪೊಲೀಸರು ಒಂದು ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ಡ್ ಆಗಿ ಎಲ್ಲವನ್ನೂ ಮುಚ್ಚಿಟ್ಟು ಒಬ್ಬ ಸಾಮಾಜಿಕ ಕಾರ್ಯಕರ್ತನ ಮನೋಸ್ಥೈರ್ಯವನ್ನು ಕುಗ್ಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಪ್ಲಾನ್ ನಡೆದಂಗಿತ್ತು. ನಮಗೆ ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಕರ್ನಾಟಕದ ದಲಿತ ಸಂಘಟನೆಗಳ ಲೀಡರ್ಗಳು, ದೊಡ್ಡ ದೊಡ್ಡ ಲೀಡರ್ಗಳು, 40 ವರ್ಷ ಚಳವಳಿ ಕಟ್ಟಿದವರು ಹೋಗಿ ಕೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಪೊಲೀಸರ ಉತ್ತರ ಮೌನ ಆಗಿತ್ತು. ಪೊಲೀಸರೇ ಗೊಂದಲಕ್ಕೊಳಪಟ್ಟಿದ್ದು. ಯಾರಿಗೂ ಯಾಕೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ ಅಂದರೆ, ನಮಗೆ ಮೇಲಿಂದ ಪ್ರೆಷರ್ ಇದೆ, ನಾವು ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳಿಗೆ ಹೇಳ್ತಾರಲ್ಲ ಆ ಥರ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಮೇಲಧಿಕಾರಿಗಳು ಏನಂತ ಹೇಳಿದರು, ಚೇತನ್ ಅವ್ರನ್ನ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರ, ದೂರುದಾರ ಯಾರು ಅಂತ ಹೇಳಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರ, ಇವ್ರನ್ನ ಎಲ್ಲಿ ತನಿಖೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಹೇಳಬೇಡಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು ಅಂದರೆ ಇದು ಅಪರಾಧ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಕೂಡ ಅದು ಯಾವ ಮೇಲಧಿಕಾರಿ ಆಗಿರಲಿ, ಅದು ದೊಡ್ಡ ಯಾವ ವ್ಯಕ್ತಿನೇ ಆಗಿರಲಿ, ಇದು ಕಾನೂನಿನ ಪ್ರಕಾರ ಅಪರಾಧ ಆಗುತ್ತೆ. ಸೊ ಎಲ್ಲವನ್ನು ಸಹಿಸಿಕೊಂಡು ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆ ತನಕ ನಮಗೆ FIR ಕಾಪಿ ಕೈಗೆ ಸಿಕ್ಕಿದ ಮೇಲೆ ರಾತ್ರಿ 12 ಗಂಟೆಗೆ ಗಮನಿಸ್ರಿ, ಅವರು FIR ಕಾಪಿನ ತಯಾರು ಮಾಡಿರೋದು 2 ಗಂಟೆ 15 ನಿಮಿಷಕ್ಕೆ, ನಿನ್ನೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ. FIR ಕಾಪಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಿಂಟ್ ಆಗಿರೋದು 2 ಗಂಟೆ 15 ನಿಮಿಷಕ್ಕೆ. FIR ಕಾಪಿನ ತಯಾರು ಮಾಡಿ ಆದಮೇಲೆ ಹೋಗಿ ಇವರು ಅವ್ರನ್ನ ಕಿಡ್ನಾಪ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಇವ್ರನ್ನ ಮನೆಯಿಂದ ಕರ್ಕೊಂಡು ಬಂದಿರೋದು 4 ಗಂಟೆಗೆ. FIR ಕಾಪಿಯಲ್ಲಿ ದಾಖಲಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ 2 ಗಂಟೆ 15 ನಿಮಿಷಕ್ಕೆ. ಅಂದರೆ FIR ಕಾಪಿನ ಮೊದಲೇ ರೆಡಿ ಮಾಡಿ ಇಟ್ಕೊಂಡು ಪ್ರೀ ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇವ್ರನ್ನ ಬಂಧಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಆಮೇಲೆ ಆಶ್ಚರ್ಯ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ದೂರುದಾರ ಯಾರು ಹೇಳಿ ಸ್ವಾಮಿ ಅಂತ ಮೌನವಾಗಿದ್ರಲ್ಲ ಆ ಪೊಲೀಸ್ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರೇ ದೂರುದಾರ. ಶೇಷಾದ್ರಿಪುರಂನ ಪೊಲೀಸ್ ಠಾಣೆಯ ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಟರ್ ಅವರೇ ದೂರುದಾರರು, ಫಿರ್ಯಾದುದಾರರು ಅವರೇ. ಏನು ಸುಮೋಟೋ ಸ್ವಇಚ್ಛೆಯಿಂದ ಇವರು ಸಾರ್ವಜನಿಕರಿಗೆ ಧಕ್ಕೆ ಆಗಿದೆ ಅಥವಾ ಇವ್ರು ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಟ್ವೀಟ್ ಏನಿದೆ ಅದು ಏನು ದೊಡ್ಡ ಹಲ್ಲೆಗೆ ಅಥವಾ ದೊಡ್ಡ ಒಂದು ದುರಂತಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ ಅಂತ ಅನಿಸ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಸುಮೋಟೋ ಕೇಸಲ್ಲಿ ದಾಖಲೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಂಧುಗಳೇ, ಇದೆಲ್ಲವೂ ಭಾಳ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಇದೊಂಥರ ಒಂದು ವ್ಯವಸ್ಥಿತವಾದಂಥ ಪಿತೂರಿ ಹೋರಾಟವನ್ನು ಹತ್ತಿಕ್ಕಲಿಕ್ಕೆ, ಯಾರು ಸಾಮಾಜಿಕ ಹೋರಾಟವನ್ನು ನ್ಯಾಯಬದ್ಧವಾಗಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವರ ದನಿಯನ್ನು ಕುಗ್ಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಚೇತನ್ ಅವರನ್ನು ಒಳಗಡೆ ಹಾಕೋದ್ರ ಮೂಲಕ ಚೇತನ್ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಜನ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೋ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಒಂದು ಮನೋಸ್ಥೈರ್ಯವನ್ನು ಕುಗ್ಗಿಸ್ಲಿಕ್ಕೆ ಈ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ.